नमस्कार. रेड्डी व्हॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे. पौर्णिमेचा चंद्र भाग 11. माझं प्रेम आहे तुझ्यावर, लग्न करशील माझ्याशी. आणि पावसाला सुरुवात झाली. स्वराच्या मनात घालमेल सुरू झाली. वडील डोळ्यासमोर उभे राहिले आणि आईला केलेलं प्रॉमिस आठवलं. निदान आईसाठी तरी हे करावं लागेल. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. नाही, स्वरा धाडस करून बोलली. अनपेक्षित होतं सिद्धेशला. का नाही? माझा प्रश्न आहे तो. हे उत्तर नाही आहे. दोघेही भिजत होते. हे बघ सिद्धेश, कोणाला हो म्हणावं आणि कोणाला नाही याचा मी स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. आणि पहिलंच सांगितलं की माझ्या घरचे ठरवणार आहेत माझं लग्न. मग मी येऊन भेटतो त्यांना. नको, अजिबात नको. आपण फक्त मित्र आहोत सिद्धेश. प्रेम वगैरे काय? झालं प्रेम, काय करू? हे बघ, तुला शेवटचं सांगतो. आपण फक्त मित्र आहोत. प्रेमात पडलास ही तुझी चूक आहे. काय म्हणायचंस? प्रेमात नाही पडणार कोणाच्या. मनावर कंट्रोल आहे. आता काय झालं मग? 3 महिन्याची तर मैत्री आहे आपली. एकमेकांना ओळखत सुद्धा नाही इतकेशा. आणि लग्न खूप लांबचं राहिलं ते. मग माझ्यासोबत फिरायचीच ती. अरे, 1-2दा फिरायला काय आली, लगेच तू लग्नापर्यंत पोहोचलंस. तशी मी सगळ्यांसोबत हसतच असते, बोलत असते. याचा अर्थ असं नाही की सगळ्यांशी लग्न करू. सिद्धेशच्या मनावर ते शब्द टोचत होते. शिवाय माझ्या घरी माझ्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आपण आता नको भेटूयास. कॉल पण नको करूस. मी वेळ मिळेल तेव्हा करीन कॉल. असं प्रेम होत नाही रे. आणि प्रेमावर माझा विश्वास नाही. आपण फ्रेंडच ठीक आहोत. स्वरा निघून गेला. सिद्धेश तसाच स्तब्ध उभा राहिला पावसात. खूप वेदना होत होत्या त्याला. पावसाचे थेंब नसून असंख्य टाचण्या त्याच्या शरीरावर कोसळत होत्या. एका गाडीच्या हॉर्नच्या मोठ्या आवाजाने तो भानावर आला आणि ऑफिसकडे निघाला. स्वरा बँकेमध्ये पोहोचली होती. तशीच ती वॉशरूममध्ये गेली. मनसोक्त रडली. स्वतःवर ओरडत होती. आरशासमोर उभी राहून खूप रडली. वाटत होतं तसं जाऊन सिद्धेशला मिठी म्हणाली. मनातलं सगळं सांगावं की माझंही प्रेम आहे तुझ्यात. फक्त आईला प्रॉमिस केलं आहे म्हणून. तशीच रडत राहिली. सिद्धेश ऑफिसच्या बाहेर पावसात उभा राहिला. रिसेप्शनवर असलेल्या वॉचमॅनने मितालीला कॉल करून बाहेर बोलावलं. मिताली धावत बाहेर गेली आणि त्याला आत घेऊन आलं. सगळं ऑफिस त्या दोघांकडे पाहत होतं. काही नाही, बसा सगळे खाली. नेहमीच आहे ना त्याचं. काय बघता सगळे? मिताली सगळ्यांना ओरडली. सिद्धेश, आधी कपडे बदलून घे, पटकन जा. 10 मिनिटांनी सिद्धेश जागेवर आला. त्याचा चेहरा बघून काहीतरी गडबड आहे याची जाणीव मितालीला झाली. मितालीने एकाला टॉवेल आणि चहा घेऊन यायला सांगितलं. डोक्यावरचे केस अजून ओढेच. चहा घे गरमागरम. आणि तिनेच त्याचे केस पुसायला सुरुवात केली. काय झालं सिद्धेश? मितालीने टॉवेल बाजूला ठेवत म्हटलं. सिद्धेश तर चहा सुद्धा पित नव्हता. थोड्या वेळाने बोलला. नाही म्हणाली मला ती. कोण? स्वरा. काय विचारलंस? लग्नाचं. मिताली ऐकत राहिली. वाईटही वाटलं तिला. अश्रू आवडत ती म्हणाली. का नाही बोलली? तिच्या घरी चालत नाही. एवढंच बोलून ती शांत बसली. मी इतका वाईट आहे का? नाही रे, तिचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. मीच बरोबर नसेल कदाचित. असं काही नाही. तीच वाईट असेल. नाही, ती खूप चांगली आहे. मीच मैत्रीला प्रेम समजून बसलो. माझाच कंट्रोल गेलाय मनावर. कदाचित मला ना सवय झाली आहे आता लोकांना गमावून बसण्याची. पहिली मानसी, आता स्वरा. सिद्धेशच्या डोळ्यातून पाणी आलं. मग मिताली ही स्वतःला थांबवू शकली नाही. तिलाही रडू आलं. हे बघ सिद्धेश, वाईट वाटून घेऊ नकोस. तुझं प्रेम आहे ना स्वरावर. आपण तिला जा विचारू मग. हा, एवढ्या छान मुलाला नाही कशी बोलली तू? जाऊ दे ग. नको, वेगळं बोलू काहीतरी. सिद्धेश डोळे पुसत म्हणाला. मिताली ही ऐकत होती फक्त. अनोळखी बोलली मला. बोलते, ओळखत नाही आपण एकमेकांना. जाऊ दे ग, वेगळं बोलू काहीतरी. घरच्यांना पसंत नाही अनोळखी व्यक्तीसोबत बोललेलं, भेटलेलं. जाऊ दे ग, वेगळं बोलू काहीतरी. बोलतो. 1-2दा फिरायला आले, हसले म्हणजे प्रेम नसते, फक्त फ्रेंडशिप असते.
जाऊ दे ग वेगळं बोलू काही, प्रेमात पडणार नव्हतो पुन्हा कधी. जाऊ दे ग वेगळं बोलू काही कधी. आणि सिद्धेश पुन्हा रडायला लागला. त्याची ती अवस्था मितालीला बघवत नव्हती. बरं डोळे पुस आता. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मितालीने स्वतःच्या दोंडीने त्याचे डोळे पुसले, चेहरा पुसला. गप्पा आता, बस झालं, रडायचे नाही आता. आपण तिला ओरडूया. माझ्या बेस्ट फ्रेंडला रडवलंय तिने, बघतेच तिला आता. तू नको वाईट वाटून घे. तुला आवडते ना ती स्वर. मी बोल मी बोलते तिच्याशी, ठीक आहे ना, रडू नकोस आता. त्याला सांगता सांगता तीच रडत होती. थोड्या वेळाने सिद्धेश शांत झाला. मिताली त्याच्या शेजारीच बसून होते. सिद्धेश, आज तू घरी जा शांतपणे. सरांना मी सांगते, तुझी तब्येत ठीक नाही ते. तू घरी जाऊन आराम कर. सिद्धेश शून्यात पाहत होता कुठेतरी. मितालीने सरांची परमिशन काढली आणि सिद्धेशला बाहेर रिक्षापर्यंत सोडायला. पाऊस थांबलेला पूर्णपणे. बोचरा वारा वाहत होता. घरी जा, दुसरीकडे कुठेही जाऊ नको. आणि उद्या ऑफिसला ये फ्रेश होऊन, कळलं ना. सिद्धेशने मान हलवली. हरवलेला कुठेतरी. रिक्षा निघाली. मिताली जाणाऱ्या रिक्षाकडे दूरपर्यंत पाहत होती. खूप कामं आहेत, नाही तर मीच गेले असते त्याला सोडायला. काय अवस्था झाली आहे ना त्याची. त्या स्वराने का आली ती त्याच्या जीवनात. किती छान चालू होतं. स्वराचा राग आला तो. तिला कॉल सुद्धा करू शकत नाही. नंबर घेतला पाहिजे होता तिचा सिद्धेश करून. संध्याकाळी सुद्धा तिला लवकर निघता आलं नाही. स्वरा गेली असेल नाहीतरी ती थांबलीच नसते. उद्या भेटूया तिला म्हणत ती घरी निघाली. तिकडे स्वराने स्वतःला पूर्ण बदलला होता. 1 महिना झाला होता. सिद्धेश बरोबर शेवटचं बोलून भेटून तिला त्याची आठवण यायची. प्रत्येक वेळेला त्याला कॉल करायची इच्छा व्हायची. पण आईकडे बघून ती गप्प बसायची. महिनाभर अजून तीन बघण्याचे कार्यक्रम झाले होते. एकही स्थळ तिच्या वडिलांना पसंत नव्हते. स्वराला त्या सगळ्याचा कंटाळा आला होता. 1 महिन्यापूर्वी मी कशी होते आणि आता कशी आहे. मे महिन्यात सिद्धेश सोबत मैत्री झाली आणि ऑगस्टमध्ये तुटली सुद्धा. काय काय बोललो त्याला आपण. नको होतं तसं बोलायला. कसं वाटलं असेल, काय करत असेल. भेटूया का एकदा त्याला, निदान एक कॉल तरी. नकोच का असं प्रॉमिस केलं मी आईला. स्वरा गच्चीवर येऊन विचार करत होती. आता तीही सुट्टीच्या दिवशी फिरायला जाते. घरीच असायची. सॉफ्ट म्युझिक सॉन्ग ऐकणं तिने सोडून दिलं होतं. सकाळी बँकेत आणि संध्याकाळी थेट घरी हाच तिचा दिनक्रम झाला होता. कोणाशी बोलणं नाही, हसणं नाही, कोणाला फोन नाही. सगळं बंद. स्वतःला शिक्षा देत होती. थंड वारा आला तसं तिने वर आभाळात पाहिलं. पौर्णिमा होती आज. चंद्र छान दिसत होता. थंड वारा कुठून येतो मग. पाऊस तर नाही. सिद्धेश असता तर लगेच त्याने सांगितलं असतं पावसाबद्दल. किती छान दिवस होते ते. फिरायला जायचो. तो निसर्ग, समुद्र, पाऊस. तो फोटो काढायचा माझे आणि मी त्याचे. गप्पा गोष्टी चालायच्या, मस्करी, हसणं, खिदळणं. मज्जा असायची. डोळ्यात पाणी जमा झालं तिच्या. शिवाय सिद्धेश पासून दूर झाल्यामुळे पावसाने सुद्धा दळी मारली होती. त्याच्यासोबतच गेला वाटते तो दूर माझ्यापासून. त्यानेही पुन्हा कॉल लावला नाही. वाटते सिद्धेश आणि पाऊस दोघांना माझा राग आला असेल. सॉरी सिद्धेश, मिस यू बोलून गच्चीवर एकटीच रडत होती. स्वरा सोबतीला कोण होता. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र. दिवस असेच जात होते. पावसाळा संपत आला होता. सिद्धेशला भेटून 1.5 महिना झाला होता आणि तेव्हापासून पावसाने एकदाही तोंड दाखवलं नव्हतं. स्वरा सकाळी बँकेमध्ये जाण्यासाठी निघाली. सिद्धेश आणि मिताली ही भेट न व्हावी म्हणून ती बँकेमध्ये लवकर जात असे आणि लवकर निघत असे. तिच्या चेहऱ्यावर तेज पूर्णपणे झाकोळलं गेलेलं. घरातून निघणार तेवढ्यात वडिलांनी थांबवलं. लवकर ये घरी, तुला बघायला येणार आहे. तेव्हा तर तिला रागच आला. मी येणार नाही आणि मला लग्नही करायचे नाही. या सगळ्याचा वैताग आला आहे मला. जीव घुसमटतो इथे माझा म्हणत ती धावतच खाली आली. तशीच ट्रेन पकडून ती स्टेशनला उतरली. बँकेमध्ये जाण्याचा बिलकुल मूड नव्हता. खूप दिवसांनी आभाळ भरून आलेलं. स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या कॉफी शॉपमध्ये जाऊन बसली.
आज 10 मिनिटात पावसाला सुरुवात झाली. 1.5 महिन्यानंतर पाऊस पडत. कॉफी पीत पीत बाहेरच दृश्य पाहू लागले. थोड्याच अंतरावरती एक मुलगा पावसात हात पसरून उभा होता. सिद्धेश पाठमोरा उभा होता. तो चेहरा दिसत नव्हता. तीच उंची, तसंच हात पसरवून उभं राहणं. पावसात हाच आहे म्हणत ती लगबगीने छत्री घेऊन शॉपच्या बाहेर आली. काही झालं तरी त्याला सांगूया. मला माफ कर. माझंही प्रेम आहे तुझ्यावर. क्रमश. उर्वरित कथा पुढील भागात पाहूया.